आता बघा आपण मी उसा घेतलेत बघा 2 उदांनी बघा कसली पोटली घेतले त्यासाठी जान भी हाजीर आहे तो रूम क्या चीज है भाई मेरी जान तिथं करावा लागणार काय झाली पवन चक्की काय झूम होणार का माहिती हॅलो गाइस गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू द माय अनदर ब्लॉग्स. तर गाइस आता आपण कोल्हापूरला आहे जसं मी मागच्या ब्लॉगला बघितलंय. तर आज पण आपण तिथं थांबणार आहे. आज पण आपला पूर्ण दिवस ते आणि आज ताईचं आपलं लग्न पण आहे. म्हणजे गाइस आता आम्ही झोपेतनं उठलोय तर आता 11 वाजतायत आणि 2-3 वाजता झोपलेलो. गाइस झोपायला लेट झालं तसं. तर आता 10 वाजले उठलोय. आता चाललोय गाइस आम्ही नदीच्या दिशेला आहे बघा. नदीच्या दिशेला चाललोय आता मस्तपैकी जातो गाइस नदीत आंघोळ करून रिटर्न येईल. गाइस नदी पण आपली लांब आहे काय जवळ आहे. चालत चालत चालल्यात पोरं अजून येतात आपली मागं पोरं मीच पुढे आहे सर्वात. काय आवाज तर पूर गेलेला आहे काय लय बेकार आवाज झालाय. असं काय बोलू नाही शकत आहे एवढं नाचलं डीजे मध्ये लय भयंकर. आपली पोरं येत आहेत गाईस. तर चला आता जातो फटाफट आंघोळ करू आपण. आंघोळ केल्यावर परत जायचंय आपल्याला तिकडे नवऱ्याच्या घरी जायचंय. तर आता जाऊ फटाफट आंघोळ करू सर्वजण मस्त की मजा येईल नदीत. तुम्हाला पण दाखवतो काय नदी मी भारी आहे नदी. आणि नदीतनं काल येत होतं तर पाणी असं येत होतं उबाल मारत होता. पण आज काय माहिती कसं आहे. आपण तर आज सकाळी पण लवकरच चाललोय त्यांची वाट बघतो तर दिसेना झालेत लांब लांब पर्यंत बघा. दिसेना झालेत लांब लांब पर्यंत. तर चला आता भेटतो आहे तुम्हाला नदीवर गेल्यावर. आता बघा आपण मी उसा घेतलेत बघा 2. कामं करत होती त्या काकांना बोललो काका घेऊ का 1-2 ऊस खायला. तर घ्या बोलली. तर त्यांना आपल्याकडून रिस्पेक्ट आहे काही इज्जत आहे. त्यांनी आपल्याला ऊस दिली खायला. खाऊ आहेत कोल्हापूरला आलो एवढी ऊसाची शेत आहे आणि आपल्या पोरांनी एक पण ऊस नाही खाल्ली. तर मीच बोललो माझा पण मन आहे तर मीच खाईन भले कोण खाऊया नको खाऊ पण आपण न खाणार. तर आपल्या मित्रांसाठी 2 घेतल्यात मी लय मोठी आहेत बघा काही खूप मोठ्या मोठ्या 2 आहेत. चला ते नदीवर गेल्यावर खाऊ. आणि इथे बिस्किट पण धरलेत मी. चला आता आपली मित्र पार्टी आहेत मला बोर होत आहे आणि ते आहेत थोडी मित्र तिथं पोहोचलेत शिगेला. मी हळूहळू चालतोय स्वतःहून आणि थोडा शूट करत करत झालोय तुमच्यासाठी त्यामुळं. आणि आपले अर्धे मित्र तर आपले भाऊकी पूर्ण पार्टीच आहे. तिथं साहिल आणि मुली आहे सर्व. तर चला जाऊ ते फटाफट चालतायत. मी त्यांच्यासोबतच होतो पण मी थांबलो पाठी ऊस घ्यायला त्यामुळे ते पुढे पोहोचले आणि आता मी मागे आहे. तर चला जातो आता फटाफट साहिलच्या सोबत. आपण पोहोचलोय नदीवर आपली उसा घेऊन फटाफट 5-10 मिनिटातच. अरे उसा खाऊ आपण 1 साईड. आणि हे बघा नदीवर आपली पोरं पोहोचल्यात. अजून अर्धी पोरं बाकी आहेत यायची. तर गाईज आणि पाणी बघा गाईज एकदम स्वच्छ पाणी आहे गाईज. पूर्ण खालची माती दिसते. दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. आता जरा रेडी होतो थंड पाण्यात आंघोळ करायला. अजून रेडी नाही झालं. आपली पोरं आल्यावर जाऊ आपण उड्या टाकू. चला काय आता बसतो थोडा वेळ आपल्या मित्रांची वाट बघत. तर काय आता ऊस खातोय मी. आणि काय ऊस आहेत तर इकडचे खूपच गोड आहे भयंकर गोड आहे. आता खातोय मस्तपैकी आणि आपली सर्व मित्र गेल्यात गाईज पाण्यात. मी एकटाच इथं बसलोय आता ऊस खायला थांबलोय आणि थोडा वेळ उन्हात पण बसलोय. तर आपण ऊस खाऊ आता फटाफट. जशी आपली ऊस संपल तसा आपण पण जाऊ खालती अंघोळ करायला. आणि काही ऊस खूपच गोड आहे. म्हणजे बोलू का तुम्हाला ऊसाबद्दल की आपलं कसं गुडापेक्षा गोड आहे ऊस. साखरेपेक्षा पण गोड आहे. तर साखर आणि गुड ऊसापासूनच बनतं आणि हे खूपच गोड आहे लागतंय. तर आणि एकदम मेन म्हणजे काही ताजं आहे गावचं शेतातलं आहे विदाऊट केमिकल आहे त्यामुळे जास्त चव लागते. चला मी खातोय आपली सर्व मित्र पण पाण्यात उतरून उतरून खात आहेत. तर चला खाऊ. आणि हे बघा पाणी किती सुंदर आहे बघा कसं वाहते आपलं सतत वाहत असते काही 24 तास.
एकदम स्वच्छ निर्मळ पाणी ते पण. आता मी झोपतो इथं थोडा वेळ, खातो मस्तपैकी उन्हात ऊस. थोड्या वेळाने आपण पण जाऊ पाण्यात. ऊस घ्यायचा आपला अजून संपतच नाही, अजून अर्धाच खाऊन झालाय. आता थोडासाच बाकी राहिलाय, तर याला खाऊ आपण फटाफट आणि जाऊ. काय जरा खूप वेळ आपण बाहेरच बसून राहू आणि आपली पोरं येतील बाहेर अंघोळ करून. त्याला खातो मी फटाफट. आपली पोरं तर पाण्यात उतरून खातायत मस्तपैकी ऊसा आणि मी बाहेर बसून खातोय. तर चला जाऊ मस्तपैकी सुंदर वातावरणात करू आपण अंघोळ. खातो मी फटाफट, आता काही खूप लेट झालंय. फटाफट जातो, खातो, अंघोळ करू, मग निघू परत. आपण लग्नाला जायचं आपल्याला गाईस परत. आणि आपली पोरं बघा कशी अंघोळ करतायत मस्तपैकी, ऊसा पण खातायत. आणि गाईस आम्ही थोडं लांब आलोय बघा, ते पूलाहून लांब. आणि आपला युवऱ्या बघा कसा पोहत पोहत कुठपर्यंत चाललाय. तर चला आपण पण घेतो मजा. आता ते लोक पण घेत आहेत मजा, आपली मित्र. तर जातो मी पण फटाफट खालतो. आता खाता खाता पण मला कंटाळायला लागलाय. खूप मोठा ऊस घेतलेला मी खायला स्वतःसाठी आणि बाकीच्या छोटा छोटा दिलता. तर चला खातो आता मी पण फटाफट. आणि काही गावाकडे येऊन वेगळीच मज्जा असते. आपली मित्र तर फुल पाण्यात मज्जा करतायत. ही मजा आपल्याला शहराकडे नाही येत, जी गावाकडे येते. आणि एकदम शुद्ध वातावरण, हवा. आता मला एकच दिवस झाला इकडे येऊन, पण काही एवढं बरं वाटतंय ना, की असं वाटतं की पूर्ण वर्षाचा आपला जो स्ट्रेस असतो अभ्यासाचा, तो सर्व असं घालवायसाठी इथं येऊन अंघोळ करणं, इकडे येऊन मजा करणं मित्रांसोबत. आपली मित्र कशी मजा करतात. आणि काय तुम्हाला युवराज दाखवतो बघा, युवराज कुठपर्यंत गेलाय. तर बघा दिसतो उभा, तिकडपर्यंत युवराज गेलाय एवढा. ते पण इथून तिथपर्यंत गेलाय. त्याला काही पोहता येतं, आपल्याला पोहता नाही. आणि आपली मित्र इथं उभंच बघा उसा खातायत मस्तपैकी, पाण्याचा आनंद घेत आहेत. पोहत नाही, उसाचा पण आनंद, वरून पाण्याचा पण आनंद, वरतून उन्हाचा पण आनंद, सर्व घेतोय आपण एकसाथ. तर बरं वाटतंय. आणि मस्त वातावरण आहे वर, एकदम थंडगार हवा चालले 24 तास. तर चला. आणि काही तिथं आपली मुली तिकडं थांबल्या त्या ब्रिजच्या इथं, आणि आपण पोरं इथं लांब आलो आहे अंघोळ करायला. मस्तपैकी करू आता आपण अंघोळ, मस्तपैकी निघू मग आपण घरी. मग मस्तपैकी जेवू, मस्तपैकी मग जाऊ लग्नाला. चला गाईज आता मी उतरणार आहे पाण्यात, जाऊ आपण पाण्यात आता अंघोळीला. मस्तपैकी थंडगार पाणी घेऊ आपण मज्जा. फायनली आपले झाले गाईज अंघोळ. आणि आता 12 वाजले असतील आय थिंक. 12 वाजले, 10 मिनिटं बाकी आहे. 10 मिनिटं बाकी आहे. तर गाईज आम्ही 11ला बसलो अंघोळीला, आता 12 वाजले. तर 1 तास फुल आम्ही राडा केलाय पाण्यात. ऊस वगैरे भेटले आम्हाला, खूप गोड हा. होते. आणि आम्ही प्लॅन केलाय की उद्या मस्तपैकी ऊस मुंबईला घेऊन सांगितलं मी जाणार. त्यांना ऊस. आता प्लॅन करतोय ऊसाचा, बघू काय होतं उद्या. ऊसाचाच प्लॅनसाठी निघू आम्ही तिकडे. आता तिकडे आमचे मित्र आहेत, ते बोलतात की भूक लागली, आपण खाऊन येऊयात. तर आम्ही आता तिकडे चाललोय. चला. आणि आमचा रस्ता इकडे आहे. रस्ता इकडे आता दुसऱ्या साईडला चाललोय. काय बरं वाटलं. आपले अर्धे मित्र गेले, आता आम्ही 5 जण आहेत. हे तुषार, आम्ही 5 जणांनी जास्त मज्जा केली. खायचे ना काय आता खायचं नियोजन करतात वाटतं. बघू काय झालं, काहीतरी खारून खायला. ते बघा आता आम्ही 5 मित्र चाललोय, आम्ही दोघं आणि ते पुढे 3. मस्तपैकी आता पूल पार करतोय मी नदीचा. तर आता भूक लागली, आता घरी जाऊन मस्तपैकी आम्ही नॉनव्हेज पण आहे बोलत होते रात्रीचा, आणि व्हेज पण आहे, चिकन पण आहे, नॉनव्हेज दोन्ही आहे. आता बघू की आपण जरा बाहेर जाऊ. बघू काय होतात. काय घरी गेलो की नॉनव्हेजच खाल्लं, व्हेज असलं तरी. आपण आम्ही गेलेलो इथे चिकन सूप आणि चिकन फ्राय राईस मागवलेला. एवढी टेस्ट नव्हती. आता बघू परत आता काय करताय. दुसरीकडे जाऊया, तर बघू आता काय भेटतं. बघा पाण्याचा प्रवाह आहे खतरनाक आहे. आम्ही तिकडं एकदम पोहत होतो, एकदम तिकडं तुम्हाला दाखवला होता मी ब्रिज. तर ब्रिजच्या आम्ही अर्धा किलोमीटर होतो, आणि मी किती तिथून पूर्ण ब्रिजपर्यंत पण आलतो पोहत. पोहता येतलाय, पाण्याचा प्रवाह आणत होता इथपर्यंत. खूप आनंद घेतला आहे आम्ही. तर चला आता जातो फटाफट, बघतो काय करतात आपले मित्र, काय प्लॅन करतात आता. त्यांच्या पाठोपाठ चाललोय आम्ही. आणि कुडाली बघा कसली पोटली घेतली, पोटली बघा काय कुडाली. असं घ्यायचं ऐकायला गेला. चला काय भेटतो आता तुम्हाला. तर काय आता फायनली आपण रेडी झालेलो आहे, आणि आता आपण चाललोय लग्नाच्या डेस्टिनेशनकडे. तर काही लग्न नवऱ्याकडे आहे. तर आता आमच्या घरातनं सर्व गेलेत, आणि आम्ही आपला ग्रुपच आहे फक्त मुलांचा, मुली पण गेल्यात. आता काही निघतो आम्ही फटाफट. चला टाईम झालाय, कारण टाईम वेगळा होता आणि आपल्याला निघायला खूप. आता 2:45 वाजता आहेत, आणि आम्ही इथं चला निघतो आता काहीच फटाफट. आणि हे बघा पोरांनी सर्व कपडे बिपडे असेच पसारा टाकून गेलेत पूर्णपणे. आतमध्ये पण तसाच आहे.
तर चला काय निघतो आता आम्ही. आता हे सर्व आल्यावर आपण ठीक करू पूर्ण पसारा. आता निघतो. युवराज पण खाली, युवराजने स्पेशली काय आपल्यासाठी कार पण केले. तर त्या कारने आता युवराज चालवत आपल्याला सोडणार आहे. तर चला काय जातो आता फटाफट खालती, आपल्याला टाइम खूप झालाय खूप. तर काय आता आम्ही चाललोय लग्नाला. बघा केवढ्या आम्ही मस्तपैकी कम्फर्टेबली चाललोय, तुम्हाला दिसतच असेल. हवेशीर वातावरण आहे. AC चालू आहे. तर गाईज आता मस्तपैकी आम्ही पोहोचलोय लग्नाच्या वरातीत. तर आता उतरतो आम्ही गाईज आणि तुम्हाला दाखवतो लग्नाचा माहोल कसा आहे आणि काय आहे, आणि आपला वनसडी कोणाला बघतोय काय माहिती. तर चला काय आता उतरतो फटाफट, आपली गाडी खाली करतो. काय आता आपण फायनली आलोय आपल्या डेस्टिनेशन मध्ये. आणि काय चाळी टाईपची बिल्डिंग आहे. काय बोलू काय कळत नाही मला. याला चाळ बोलू, बिल्डिंग बोलू, बंगला बोलू, मीच कन्फ्यूज आहे. पण आहे काय काहीतरी आहे. तिथं काही एक रूम भेटले आपल्याला, युवराजने सोय केली. इथं पण वरची रूम आहे. तर हे बघा ही रूम आहे. या रूम मध्ये आता आपल्याला राहायचं. आणि काही रूम एवढं सुंदर आहे काय सांगू तुम्हाला. रूम मध्ये झाडू नाही मारले, कचरा साफ नाही, लादी नाही पुसली, फॅन नाही, काय नाही. आणि अशा रूम मध्ये आम्ही राहणार आहे आज. इथं स्टे करायला बोलतो युवराज, अशी आमची परिस्थिती आहे आज. तर काय बोलू, युवराजला कळना झालंय. आणि इथं पण रूम आहेत. आता बघतो यांना पण खोलून काय होतं का इथं बंदोबस्त. या रूम मध्ये काय, अरे काय इथं पोटमाले आहेत, इथं काय राहणार आहे. तर काय आता काय सीन काही करत नाही, तुम्हाला रूम दाखवतो मी. आता आपली पोरं आल्यात आणि युवराज परत गेलाय, आम्हाला काय चट्या बिट्ट्या देऊन गेला. इथं आता बोलते तुम्हीच झाडू मारा, अशी झाडू मारा बोलते. आता पोरी झाडू मारतायत. आता वाटतं पोरींना पण, पोरींची कमर बिमर वाकडी झाली असेल आता, एवढी झाडू मारले. आता आम्हालाच घ्यायला लागेल वाटतं. चला काय आता साफसफाई चालू आहे बघा आतमध्ये. आता थोड्या वेळात तुम्हाला भेटतो साफसफाई करून. आणि आपला गाईज तुम्हाला माहिती आहे मी किती काम करतो, यांना काय माहिती आहे. तुम्ही बघितलं असेल माझ्या ब्लॉग मध्ये. आपण बाई जेवण बिवण फुल बनतायत. आता इकडं काय आपण पोपटी बनवणार आहे रात्री. चिकन 365. ते चिकन बिकन आलू इथंच खाऊ रात्री. हे काय बोलतो, हा पोपटी काय पोपटी. तर चला काही भेटतो आता तुम्हाला थोड्या वेळाने. बॅग अजून टांगलेली, एवढी घाण आहे ठेवू पण नाही शकत आहे. पण काही एक इज्जत आहे. अशा ठिकाणी व्ह्यू आहे की समोरचा व्ह्यू खतरनाक आहे. हे बघा व्ह्यू बघा बघतो तुम्ही, हाय का नाही. इज्जत द्या काही व्ह्यूला, इज्जत द्या. हे बघा हाय काही विषय आहे. पण काही थोडा रूम अजून चांगली बघू शकलो असतो. पण काय खेडेगाव आहे, आपल्याला ऍडजस्ट इथं करावं लागणार. काय झाली पवन चक्की काय झूम होणार का माहिती नाही. मला पण दिसते माझ्या डोळ्यांना, तुम्हाला दिसणार नाही वाटतं. बघा आता तुमच्या दिसला तर ऍडजस्ट करा, नाही दिसला तर मला तेवढा लांब जाऊन तुम्हाला दाखवायला लागेल. 2 किलोमीटर प्लस आहे. काय 2 ला आहे रे भाई, 40-40 वाटतं मला. 40. चला काय भेटतो आता, मला यांची बघ नंतर सुनवतो तुम्हाला. आता फायनली चाललोय आम्ही लग्नाला. काय आमचा रेसिडेन्शियल हाऊस आहे. आता इथून निघतोय बघा मी फटाफट. चाललोय, आपली सर्व मित्र गेली आणि मी रितेशची वाट बघतोय. रितेशची तयारी झाली नाही अजून, मी इथंच आहे. तो बघा काय गपचूप बघा. हे बघा तयार होतोय तो अजून, तयार झाले ना त्याची. तिथंच आहे भाई बघ. तर काय आता तो आल्यावर निघू आम्ही. बाकी सर्व मित्र गेले. वन साईड कुर्ता घातला सर्वांनी. आणि माझा तर नवीन कुर्ता आहे गाईज, आत्ताच घेतलेला मी दिवाळीत. असं मी खोटं बोलतोय कारण हा कुर्ता आता जुना आहे गाईज. यालाच मी नुसता रगडवतोय अजून गाईज. एक कुर्ता घेतला आहे, 10 फंक्शन घालणार मस्तपैकी. आता मी 2-3च फंक्शन घातलेत. फुल पद्धतशीर याला रेमटवणार आहे आता मी. चला आता फुल लग्नात पण राडा करू, जसा आपण हल्दीत राडा केलता. तर आज लेट तर झालं आहे आपल्याला. आपली पोरं बघायचं एवढे हे आहेत ना, थांबले पण नाही. आता मी गेलो असतो बिचारा एकटा राहिला असता, तरी मी थांबलो मित्राची इज्जत म्हणून. असं बरं नाही वाटत आहे मित्राला सोडून जाणं, म्हणून मी थांबलो आहे. तो आल्यावर निघू. आणि बघा आजूबाजूचा परिसर मस्तपैकी. वन साईड पण थोडं घर कॅज्युअल आहे. काय नाही काही ॲडजस्ट करू शकतो. आपल्या भावाच्या बहिणीचं लग्न आहे, एवढं ॲडजस्ट करणं काय हे नाही, मोठी गोष्ट नाही. एक दिवस राहायचं आहे, राहू. मित्रासाठी जान भी हाजीर आहे. तो रूम क्या चीज आहे भाई मेरी जान. तर चला काय आता फटाफट येऊन दे रित्याला, आपण निघू मग. बघा आता रित्या पण आलेला आहे. आणि रित्या आणि मी आता लेट झालेला कारण की या लोकांनी फेस वॉश माझा, पावडर माझं सगळं घेतलं आणि असंच टाकून दिलेलं इथं आवरत होतो. व्यवस्थित करायला थांबलेलो. आता मी याच्यासाठी थांबलो, मी सांगितलं ते मी थांबलेलो तुझ्यासाठी. ओके इकडे चला काय जातो मी फटाफट. झालेलो आहे आपण. लोकेशन माहिती आहे ना तुला. आता सगळी पब्लिक तिकडेच चालली आहे, आपण पण तिकडेच जाऊया. हा चला काय जातोय बघा. आपली मित्र आपली गँग बघा काय, आपली गँग
पहिला कॅज्युअलचा प्लॅन होता, आपली गँग बघा गाईज, प्लॅन झाला कॅज्युअल गँग. सर्वांनी घातले फॉर्मल फॉर्मल फॉर्मल. सर्वांचा लुक दाखवतो गाईज, कमेंट करून सांगा कोणाचा लुक चांगला आहे. अरे हा कुर्ती काय, सॉरी ते आता ॲडजस्ट करा काय आहे ते, जाऊ त्याला एवढं. आता गाईज आपण जातो, तुम्हाला सर्वांचं दाखवतो कुर्ती. कुर्ती नाही कुर्ता. गाईज बघा आता आम्ही आलो लग्नात आणि आपल्याला तांदूळ पण भेटलेले आहेत. हे बघा झालं शुभलग्न. फायनली आलो आम्ही ताईचं लग्न करून, म्हणजे तिचा सर्व कार्यक्रम संपला. आता ताईचं लग्न झालं आहे म्हणजे सुखरूपरित्या आणि एकदम ट्रेडिशनली झालं आहे, आपल्या पूर्ण जसं व्हायला पाहिजे तसं झालं आहे. आणि आता आलो आहे आम्ही परत आपल्या हाऊसमध्ये, जिथं आपल्याला स्टे करायचा आहे. तर आपली पोरं आता खालती चाय पित आहेत, तर मी वर आलो की सांगूया म्हणून आपण आलो. म्हणजे काही चाय नाही पियत, तर ती लोकं पित आहेत मस्तपैकी. आणि आता काय आपण थोड्या वेळाने जेवायला पण जाऊ. आणि आत्ता परत थंडी वाजायला लागलेली आहे, म्हणजे थंडी झालं आहे बेकार सीन आहे. रात्रीचं काही झोप नव्हती यात, एवढी थंडी, चादर घेतलेली तरी थंडी वाजत होती. बघा आता झालं आहे पूर्ण वातावरण टाईट, थंडी सुरू. 6 वाजल्यात. तर चला आता जातो जरा मित्रांच्यात बसतो खालती. आता काय कार्यक्रम आहे मला काय माहिती नाही, पुढचा काय सीन आहे. आता लग्न तर झालं आहे, त्यानंतर आता युवराजलाच माहिती काय होणार आहे काय नाही. तर काय भूक पण लागलेलं आहे जोराची. ते चला जातो आता खालती मस्तपैकी मित्रांच्यात. तर काय आता आपण चाललो आहे खालती, कारण आपली पोरं खालती उभी राहिल्यात. ग्रुप फोटो करायला लागेल, ग्रुप फोटो काढतो आणि त्यानंतर आम्ही आता जेवायला जाणार आहे. जेवायला जाणार आहे. ते बघा आपली पोरं खालती उभ्या आहेत, तुम्हाला दाखवली पण नाही म्हणजे पूर्ण पोरांनी कसा काय हे केला. जरा सर्वांचं तुम्ही ते पण बघा गणवेश. आणि आम्ही दोघं काही जोवर फोटोशूट करत होतो पर्सनली, आणि यांचा इथं चालू आहे रस्त्यात पर्सनल शूट चालू आहे. हे बघा हा पोरींचा गणवेश आहे आणि हा पोरांचा गणवेश आहे. गणवेश मीन्स पोशाख युनिफॉर्म. तर काय बघा आपल्या पोरांनी मस्त घातलेत कुर्ते, सर्वांनी वेगवेगळ्या प्रकारचे घातलेत, कोणाचा सेम नाही बघा. आणि आपला साहिल फोटोग्राफर वन साइड फोटो काढतोय बघा. आपले काय अप्सरांचे. आता साहिल का जॉईन झालं हे नाही कळालं मला. अप्सर आहे काय, हे बरोबर बोलले, साहिल अप्सर आहे, फक्त यांनाच माहिती आहे. गाईज आता ही ओव्हर ऍक्टिंग करते, असं तर कोणाला बोलवत नाही फोटो करायला, स्वतःच काढत बसते. आता व्लॉग चालू आहे म्हणून सर्वांना नाव घेऊन बोलवते बघा. बरोबर आहे, बघा केवढ्या मनाने असते, केवढ्या मनाने असते बघा गाईज. आणि पोरं बघा आपलं फुल अजून तुषार ज्ञान देतोय तर साईडला. बघा आयफोन आहे गाईज, बघा आयफोन. तर चला गाईज आता करतो मी फटाफट फोटोशूट सर्व. गाईज आता फायनली आम्ही बसलोय जेवायला सर्वजण. सर्वजण बसलेत, आपली पोरं अर्धी उभी आहेत तिकडे, अर्धी बसलेत. तर गाईज आपलं जेवण आलंय आणि जेवण मध्ये पिवळा भात आहे, भाजी आहे, शिरा आणि आमटी आहे घातली तरी. चला खातो आम्ही पद्धतशीर, कारण लय जोरात भूक लागले. बघूया टेस्ट कशी आहे खाऊन जायचं. गाईज आता वन साइड आम्ही जेवलोय आणि आता वन साइड इथं राडा होणार आहे. बघा आला का शांती, काय शांती नाही तुफान की पहिले की शांती आहे गाईज. तर डीजे आलेला आहे इथं वन साइड. आता युवराज भाईनी मागवला आहे, राडा करणार आहे युवराज भाई. तर गाईज आता इथं वन साइड राडा होणार आहे. आपली सर्व पोरं उठले जातात, आता गाडी इथं लागणार आहे बोलतात आणि मग राडा चालू होणार आहे. माझ्या पत्ता काय हे सर्व आहे आपल्या कॅमेराची क्वालिटी. चला काय आता करू आपण राडा. लग्नावरून आलो आता आपण घरी आणि काय अजून तिथं बँड चालूच आहे. तुम्हाला डीजेचा आवाज ऐकायला येत असेल बॅकग्राऊंडला.
तर आम्ही आलो घरी कारण झोप आले आणि उद्या पण आपला खूप काय काय प्लॅन आहे इकडं. तर उद्या आपण इथून निघणार आहे पण संध्याकाळी आपल्याला चेकआउट आहे. पण निघण्याचा प्लॅन आहे आपला. तर आपण भर दुपारी आणि सकाळी फिरायला जाणार आहे कुठेतरी. मला काय आयडिया नाही कुठं जाणार आहेत पण आहे काय असणार काहीतरी चांगल्या ठिकाणी यांनी प्लॅन केला तर असणार. तर गाईज आता आलो घरी आणि गाईज गळा आपला दुखत होता तर गरम पाण्याचा हे घेतला आहे मी. काय बोलतात गरम पाण्यात नमक टाकून कुल्ला गेला गाईज. भयंकर गला खराब झाला म्हणजे आवाजच निघत नाही. मी बोलतो ते पण थोडे थोडे शब्द तुटत आहेत माझे. तर आता आणि थंडी पण खूप हाय तर मी आता रस्त्यात आहे. आता जाऊ आपण इथून असं घरी. मग आपलं घर आणि मी रस्त्यावर आलो आहे. तर आता इथून जाऊ घरी. तर गाईज आता थंडी खूप आहे. मी आता आपलं चेंज केला कुर्ता घातलेला तो आणि आता आपला स्वेटर आणि पॅन्ट घातले जीन्स पॅन्ट. तर आज आपल्याला दिवसभर इथंच थांबायचं आहे रात्रभर आणि आपण इथून निघणार मग संध्याकाळी संध्याकाळी बोलतो काय आपलं सकाळी. तर चला गाईज आता जाऊन आपण झोपूया पद्धतशीर आणि या ब्लॉगला करूया आपण इथं एंड. तर गाईज आपलं युवराच्या बहिणीचं लग्न पण झालं आहे आता एकदम सुरक्षितपणे आणि कम्फर्टेबल. काय भांडणं नाही काय नाही झालं. आणि आज तर लग्न होतं ते पण एकदम सुरळीतपणे पार पडलं आहे. एकदम नियोजन एकदम चांगलं झालं आहे. तर गाईज हा व्लॉगला आपण एंड करूया इथंच. आणि गाईज हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण अशाच पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. आजसाठी एवढंच. गुड नाईट, गुड बाय, स्वीट ड्रीम, झोपा गाईज. बाय बाय बाय.